तुम्ही कधी असा विचार केलाय का की माझं मन माझं ऐकतच नाही? अभ्यास करायचा असतो पण मन मोबाईलकडे धाव घेतं. आनंदी राहायचं असतं पण जुन्या गोष्टी आठवत राहतात. एखादी छोटी गोष्ट झाली तरी मन दिवसभर अस्वस्थ राहतं. मग प्रश्न पडतो, मनावर नियंत्रण कसं ठेवायचं? तरी कसं? आज आपण अशा काही सोप्या आणि प्रभावी गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुमचं मन शांत, स्थिर आणि मजबूत बनवू शकतात. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मन हे तुमचं मालक नाही तर सेवक आहे, पण आपणच त्याला मालक बनवतो. जेव्हा मन म्हणतं आज अभ्यास नको, आपण लगेच ऐकतो. जेव्हा मन म्हणतं उद्या करू, आपण तेही मान्य करतो आणि हळूहळू मन आपल्यावर राज्य करू लागतं. तर पहिला विचार, प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. आपल्या मनात दररोज हजारो विचार असतात, त्यातले अनेक विचार खरे नसतात. कधी मन म्हणतं मी काहीच करू शकत नाही, तर कधी लोक माझ्याबद्दल वाईटच विचार करत असतील. पण हे विचार वास्तव नसतात. म्हणून प्रत्येक विचाराला सत्य समजू नका. विचारांकडे फक्त निरीक्षण म्हणून पाहायला शिका. दुसरा विचार, स्वतःला व्यस्त ठेवा. रिकामं मन अनेकदा नकारात्मक विचारांचं घर बनतं. म्हणून दिवसभरात स्वतःला चांगल्या कामात गुंतवा. अभ्यास करा, पुस्तकं वाचा, व्यायाम करा, नवीन कौशल्य शिका आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. चांगल्या सवयी मनाला योग्य दिशा देतात. तिसरा विचार, वर्तमानात जगायला शिका. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अजून आलेलं नाही, पण आपल्याकडे आजचा क्षण आहे. मन भूतकाळात किंवा भविष्याच्या चिंतेत अडकतं. म्हणून स्वतःला वारंवार आठवण करून द्या, मी आत्ता या क्षणात आहे, मला फक्त आनंदी राहायचे. चौथा विचार, मोबाईलचा वापर मर्यादित करा. सतत सोशल मीडिया पाहिल्यानं मन सतत तुलना करू लागतं. दुसऱ्याचं यश दिसतं पण त्यांच्याच संघर्ष दिसत नाही. त्यामुळे मन अस्वस्थ होतं. दररोज काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. हा छोटा बदल मनाला खूप शांत करतो. पाचवं, ध्यान आणि दीर्घ श्वास. दररोज फक्त 5 ते 6 मिनिटं शांत बसा. डोळे बंद करा, हळूहळू श्वास घ्या, हळूहळू तो श्वास सोडा. हे नियमित केल्याने मन शांत होऊ लागतं आणि विचारांवर नियंत्रण वाढतं. 6वा विचार, स्वतःशी सकारात्मक बोला. आपण इतरांना प्रोत्साहन देतो पण स्वतःशी मात्र कठोर बोलतो. आजपासून स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी शिकत आहे, मी दररोज थोडा चांगला होत आहे. असे शब्द मनाला नवीन ताकद देतात. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मनावर नियंत्रण एका दिवसात मिळत नाही. जसं शरीर मजबूत करण्यासाठी रोज व्यायाम करावा लागतो, तसंच मन मजबूत करण्यासाठी रोज सराव करावा लागतो. सुरुवातीला मन भटकणार, पण प्रत्येक वेळी त्याला पुन्हा योग्य दिशेला आणा. हाच खरा विजय आहे. लक्षात ठेवा, मन जिंकलं तर जग जिंकलं. तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर परिस्थिती बदलण्यापेक्षा आधी मन बदलायला सुरुवात करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण हेल्पफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा.